महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे मराठा समाजाला कुठल्या टक्क्यात राहून देणार नाही असे भाष्य करतात। अहो धनंजय मुंडे स्वतःची बायको असणारे करुणा शर्माला आधी सांभाळा। अहो तुम्ही झोपीतून उठल्यानंतर 2 तास आरशापुढे जाऊ शकत नाही, गागरीवनी तोंड होतं तुमचं, गोळी खाल्ल्याशिवाय तर तुम्हाला आरशापुढे जाऊ शकत नाही तोंड वसरल्याशिवाय। तुम्ही काय टक्क्याची भाषा करता? या महाराष्ट्राची बदनामी तुम्ही करणारे, अनेक भ्रष्टाचार केलेत, अनेक खून केलेले आहेत आणि त्यांचा तुम्ही आकाय या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये सलोखा राहण्याचं काम करणाऱ्याच्या विरोधात तुम्ही सुपारी देता। अहो तुमचं मंत्रिपदावरून उतरणं झाल्यामुळे हे तुमचं पोटसळ उठले। धनंजय मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांवर ज्यावेळेस गद्दारी केली मुंडे साहेबा बरोबर तुम्ही, त्यावेळेस याच मराठ्यांनी तुम्हाला महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेतेपद दिलं, विसरला का? पंकजा मुंडेचा पराभव केला त्यावेळेस याच मराठ्यांनी तुमच्या अंगावर गुलाल टाकला, आताच्या निवडणुकीत मराठ्यांनी तुमच्या अंगावर गुलाल टाकला। हे विसरून तुम्ही मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करताय। आणि अहो अजितदादा हा तुमचा धनंजय मुंडे लाडका मराठ्यांच्या विरोधात कुठल्या टक्क्यात राहू देणार नाही म्हणतो। आणि तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा, हा छगन भुजबळ धनंजय मुंडे तुमच्या नाकावर टिचून तिथं मोर्चा काढतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्यावेळेस मराठा समाजाला काय मिळतं त्यावेळेस हे अशी लोक तुम्ही जे सांभाळता आणि यांना मंत्रिपद देता आणि यातून भ्रष्टाचार करोडो रुपये हे कमवतात आणि मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे लोक करतात। आम्हाला तर शंका आहे की अजितदादा तुमचीच यांना पूस आहे। मराठा असलेले अजितदादा मराठा असलेले काहीतरी अभिमान बाळगा, नाहीतर तुमची पार्टी संपवण्याचं हे काम करतील। तुमचा मराठा बाणा कुठे गेला? दादा पण तुमचं गेलंय। या धनंजय मुंडेच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो।